मागील भागात आपण म्युच्युअल फंडचे स्ट्रक्चरनुसार दोन प्रकार बघितले, ते म्हणजे ओपन एंडेड फंड आणि क्लोज एंडेड फंड. आता या भागात असेटनुसार म्युच्युअल फंडचे प्रकार बघूया. असेटनुसार म्युच्युअल फंडचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत: इक्विटी फंड, डेब्ट फंड आणि हायब्रिड फंड. सर्वात पहिले इक्विटी म्युच्युअल फंड बघूया. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे इन्व्हेस्ट करतात ते फंड. इक्विटी फंडचे साधारण 8 वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, सेक्टर फंड, डायव्हर्सिफाईड फंड, थीमॅटिक फंड, ELSS, डिव्हिडंड यील्ड स्कीम्स. लार्ज कॅप फंड ज्या कंपन्यांची मार्केट कॅपिटल 1 लाख करोडच्या वर आहे त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. मिड कॅप फंड ज्या कंपन्यांची मार्केट कॅपिटल 5,000 करोड ते 1 लाख करोडच्या दरम्यान आहे त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. स्मॉल कॅप फंड ज्या कंपन्यांची मार्केट कॅपिटल 5,000 करोडच्या खाली आहे त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. सेक्टर फंड यामध्ये ठराविक सेक्टरच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, जसं की ॲटो सेक्टर, फार्मा सेक्टर, IT सेक्टर वगैरे वगैरे. डायव्हर्सिफाईड फंड वेगवेगळ्या सेक्टरच्या वेगवेगळ्या मार्केट कॅपिटल असलेल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. थीमॅटिक फंड या फंडमध्ये थीमनुसार इन्व्हेस्टमेंट केली जाते, म्हणून यास थीमॅटिक फंड म्हणतात. जसे की हाऊसिंग जर थीम असेल तर त्या संबंधित म्हणजे सिमेंट, पेंट, कन्स्ट्रक्शन अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. ELSS म्हणजे इक्विटी लिक्विड सेव्हिंग स्कीम्स. हा फंड टॅक्स सेव्हिंग फंड आहे. याला 3 वर्षाचा लॉक पिरियड असतो. यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यास 1.5 लाखापर्यंत सूट मिळू शकते. डिव्हिडंड यील्ड स्कीम ज्या कंपन्यांना नियमितपणे डिव्हिडंड देतात त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट. इक्विटी फंडमध्ये रिटर्न जास्त पण रिस्कही जास्त. आता म्युच्युअल फंडचा दुसरा प्रकार म्हणजे डेब्ट म्युच्युअल फंड समजून घेऊया. डेब्ट म्युच्युअल फंड मार्फत डिबेंचर्स, बॉन्ड, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. डेब्ट फंडचे साधारण 4 वेगवेगळे प्रकार आहेत. गिल्ड फंड, जंक बॉन्ड स्कीम्स, फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, लिक्विड फंड्स. गिल्ड फंड या फंड मार्फत गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जंक बॉन्ड स्कीम्स ज्या कंपन्यांची फायनान्शियल कंडिशन फार कमकुवत आहे, ज्या कंपन्या इन्व्हेस्टर्सला रिपेमेंट किंवा इंटरेस्ट करण्यास सक्षम नाहीत, अशा कंपन्यांना बॉन्ड इश्यू केले जातात. त्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे जंक बॉन्ड स्कीम्स होय. फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल पेपर्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये निश्चित मॅच्युरिटीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन होय. लिक्विड फंड्स मनी मार्केट म्हणजे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, टर्म डिपॉझिट, ट्रेझरी बिल्स आणि कमर्शियल पेपर्स यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे लिक्विड फंड्स होय. डेब्ट फंडमध्ये रिस्क कमी पण रिटर्नही कमी. म्युच्युअल फंडचा तिसरा प्रकार म्हणजे हायब्रिड फंड. हायब्रिड फंड म्हणजे जे इक्विटी आणि डेब्ट या दोन्हीत मिळून इन्व्हेस्टमेंट करतात. हायब्रिड फंडचे 3 प्रकार आहेत: मंथली इन्कम प्लॅन, बॅलन्स्ड फंड, आर्बिट्रेज फंड. मंथली इन्कम प्लॅन यामार्फत साधारण 65% आसपास इन्व्हेस्टमेंट ही डेब्ट फंडमध्ये आणि 35% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये केली जाते. बॅलन्स्ड फंड यामार्फत साधारण 65% आसपास इन्व्हेस्टमेंट इक्विटी तर 35% इन्व्हेस्टमेंट डेब्टमध्ये केली जाते. इक्विटीमधील इन्व्हेस्टमेंट जास्त रिटर्न देऊ शकते तर डेब्ट रिस्क कमी करते, म्हणून याला बॅलन्स्ड फंड्स म्हणतात. आर्बिट्रेज फंड
इक्विटीमधील एखाद्या शेअरच्या कॅश मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आर्बिट्रेज म्हणजे खरेदी विक्री करून फायदा मिळविला जातो. यातही साधारण 65% आसपास इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्येच केली जाते. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये असेटनुसार म्युच्युअल फंडचे प्रकार बघितले. तरीही काही अडचण असेल तर शॉर्टमध्ये पुन्हा बघूया. पुढील चार्टमध्ये समजून घेण्यास सोपे जाईल. म्युच्युअल फंड्स मुख्य स्ट्रक्चरनुसार ओपन एंडेड, क्लोज एंडेड. असेटनुसार इक्विटी, डेब्ट, हायब्रिड. इक्विटीमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टर फंड, डायव्हर्सिफाईड फंड, डिव्हिडंड यील्ड फंड, ELSS आणि थीमॅटिक फंड. डेब्ट फंडमध्ये गिल्ड फंड, जंक बॉन्ड स्कीम्स, फिक्स मॅच्युरिटी प्लॅन आणि लिक्विड फंड्स. हायब्रिड फंडमध्ये मंथली इन्कम प्लॅन, बॅलन्स्ड फंड आणि आर्बिट्रेज. या सर्वांमध्ये ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड फंड्स असतात. शक्यतो ओपन एंडेड जास्त.